आशीर्वाद घेऊन या व्यासपीठाला वंदन करून पाहुण्यांना नमस्कार करून नुकतंच ज्यांचं समालोचन आपण ऐकलं ते अर्थातच विष्णूजी गडकरी सर आंबिवलीचे, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया आणि जाऊया पुन्हा एकदा या नवीन स्पर्धेमध्ये. स्पर्धा आपण पाहता अर्थातच या स्पर्धेचं टायटल आहे स्वर्गीय जितेंद्र दादा पाडेल स्मृती चषक 2021-22 पर्व दुसऱ्या एडिशन 2 मध्ये सर्वांचं मी पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करतो आणि घेऊन जाते तुम्हाला नवीन सामन्यासाठी, नवीन पर्वासाठी. आज सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल वाजेपूर आणि त्यांच्या विरोधात वाघाची वाडी. पहिल्यांदा नाणेफेक जिंकली ती वाजेपूर या संघाने अर्थातच आणि नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर फलंदाजीचं निमंत्रण दिलं ते प्रतिस्पर्धी संघाला वाघाची वाडी या संघाला. पुन्हा एकदा वाजेपूर हा संघ ऑर्थोडॉक्स डिसिजन घेतो टेनिस क्रिकेट म्हटलं की नाणेफेक जिंकल्यानंतर नेहमीच प्रत्येक कॅप्टन हा पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो. बऱ्याच वेळेला आपल्याला 9 ऑफ 10 केसेसमध्ये आपल्याला हेच डिसिजन अप्लाय होताना आपल्याला पाहायला मिळत असतं आणि अगदी पुन्हा एकदा तोच ऑर्थोडॉक्स डिसिजन वाजेपूर संघ घेत आहेत. वाजेपूर दे वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. दे हॅव ऑफर्ड ऑपोजिशन. वाघाची वाडी टीमला त्यांनी निमंत्रण दिले क्षेत्ररक्षण करण्याचं आणि क्षेत्ररक्षण जसं सजेल तसं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. उपस्थित या क्रीडांगणाबाहेरील सर्व आमचे क्रीडा रसिक आणि लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी स्पर्धेशी जोडले गेलेले आमचे सर्व प्रेक्षक वर्ग आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथे ग्रीन सिग्नल आलाय पंचांचा आणि द गेम इज ऑन. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज ज्याची शरीरयष्टीचा जर का विचार केला अतिशय उंचकुरा असा बांधा 10 ते 12 पावलांचा जबरदस्त रन ऑफ आहे. नयन भगत पहिला चेंडू थोडेसे फ्लाईट दिली आहे, फ्लाईटनं हलक्या हातानं शॉट बॅकफूटवरनं डिफेन्स केलेला हा चेंडू. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत ग्रिप करतील आणि स्वतः गॅदर करून फेकून देतील तोपर्यंत मात्र धावपळकाचं दार इथं उघडलं जातं आहे. अकाउंट ओपन केलं तर फलंदाज चंद्रकांत वाघ या नावानं पहिल्यांदा सुरुवातीला पहिल्या चेंडूवर पहिली 1 धाव मिळते. थोडासा सावध पवित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि स्ट्राईक इथं रोटेट झाली आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. 2 सीमा रक्षक पाहायला मिळत आहेत, एक बरोबर डीप मिड विकेटमध्ये आणि एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफमध्ये. बॅकफूटवरनं चेंडू क्रीजचा वापर केला, जबरदस्त अतिशय चांगल्या दर्जाचा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फ्लाईट आणि गतीचा देखील वापर केल्याने हा पहिला चौकार येतो आणि चौकाराच्या साह्यानं संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 5 वर. छत्रपतीच्या शूरमर्दानो, छत्रपतीच्या शूरमर्दानो, होऊ नका बेईमान, होऊ नका. धन्यवाद. आणि अशाच प्रकारची ही गीते आपल्याला संपूर्ण दिवसभर या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील आणि जबरदस्त सादरीकरण आपल्याला पाहायला मिळते. नितीन DJ धुंद्रे यांच्या वतीनं हे त्यांच्या बोटांवरची जादू आणि इथे मैदानावर बोटांवरची जादू दाखवतोय गोलंदाज ज्यानं मागचा चेंडू कमबॅक करणारा आपल्याला पाहायला मिळाला आहे. हाईट किती आहे पहा या गोलंदाजाची, ज्या हाईटनं हाफ ट्रॅकरचा चेंडूला जर का हाईट दिली तर नक्कीच कमी. हॅलो, तर या ठिकाणी आपण पाहतोय माजी उपसरपंच सुनील दादा पाटील यांचं शुभ आगमन झालंय. आपण या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित पाहतोय सुनील दादा पाटील यांचं सरचे असं स्वागत. नक्कीच हे पाहुण्यांचं प्रेम आहे या स्पर्धेवर, जितू दादांवर. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपण पाहताय पाहुण्यांची मांदी आली आहे आणि जसं जशी स्पर्धा पुढे जाईल तसं तसं मात्र या संपूर्ण परिसरामधील आपल्याला ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित मंडळी आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळतील. क्रिकेटचा आनंद आणि खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर या संपूर्ण कोरोना कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या स्पर्धा कुठेच होत नव्हत्या आणि तदनंतर जर का बघितलं गेलं तर पुन्हा एकदा आपण थोडंसं या कोरोनाच्या कालखंडानंतर क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होते आणि या स्पर्धा या गावागावामध्ये आपल्याला भरवताना पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र धावसंख्या जर का बघितली गेली तर 7 वर पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 1 चौकार वगळता मात्र एकेरी धावसंख्येवर पूर्णपणे रिस्ट्रिक्ट केलं या गोलंदाजानं. शेवटचा चेंडू आहे, पुन्हा एकदा ठाप ट्रॅकर होता, याला खट केलाय बरोबर खवर पॉईंटचं क्षेत्ररक्षक जिथे क्षेत्ररक्षण नाही आहे आणि इथे मात्र हा दुसरा चौकार येतो या षटकामध्ये आणि अंतिम चेंडूवर आलेला हा चौकार. 2 एंड ओव्हर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 11 वर.
येस, आणि पहिला षटक इथं संपतंय. या खेळपट्टीनं गेले 3 दिवस रंगत असताना ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय टणक स्पोर्टी विकेट ज्यांनी ही विकेट बनवली, खऱ्या अर्थानं आदर तिथे त्यांचं झालंच पाहिजे. आम्ही विनंती करतोय पांडुरंग यांना, आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचं आहे प्लीज. कारण या खेळपट्टीनं जितकं गोलंदाजांना तितकंच फलंदाजांना पूरक पोषक असं खेळ यानं दाखवलं आहे. खूप चांगली खेळपट्टी, स्पोर्टी विकेट आहे, पाटा खेळपट्टी आहे. धावा आपल्याला पाहायला मिळतात. ह्या वेळेला चेंडू लॉफ्ट केला आहे. इथे मात्र बॅकवर्ड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी पॉवर दाखवायची होती ती पॉवर दाखवत आहेत दोन्ही फलंदाज. सलामीला आल्यानंतर मात्र हा तिसरा चौकार होतो इनिंगमध्ये. एकूण धावसंख्या पोहोचते ती 15वर 15. सरर होलिका जले शत्रु राहु में मिले हमने जब जब शमशीरें तानी है माहे भवानी. अराउंड द विकेट ना हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कोणत्या प्रकारचा संगम होत नाहीये. कनेक्शन न झाल्यानं मात्र हा चेंडू येईल डॉट बॉल. डॉट बॉलच्या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि तदनंतर दोन्ही फलंदाजांमध्ये थोडंसं कन्व्हर्सेशन पाहायला मिळालं. डिस्कशन, ट्रान्सफर ऑफ कम्युनिकेशन ज्याला म्हटलं जातं. कारण नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाकडे एक चांगली संधी असते ती म्हणजे गोलंदाजाची ग्रीप, त्याला लवकर ओळखता येते. त्यामुळेच की काय तदनंतर मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवरनं ह्या चेंडूला पूल करायचा होता. मिस टायमिंग झाला आहे. त्यानंतर मात्र डीपमध्ये प्रोडक्शन असल्या कारणानं ही धाव मिळेल फक्त एक धावणं. समाधान, सॅटिस्फॅक्शन जरी म्हटलं तरीही चालेल. तदनंतर मात्र स्ट्रायकर एंडवर येतोय नवीन फलंदाज ज्याच्या बॅटमधनं आपण 2 चौकार पाहायला आहेत तो अविनाश वाघ. अविनाश वाघ आणि चंदर वाघ अशी ही 2 वाघ बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बंधू एकमेकांना खूप चांगले कॉम्प्लिमेंट करत असताना आत्तापर्यंतचा त्यांचा टेनिस क्रिकेटचा हा प्रवास. अराउंड द विकेटना गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. सुदर्शन यावेळेला लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये. इट्स गॉन अप इन द एअर अँड बिनीथ. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये आहे आणि अतिशय वेल जजमेंट कॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि फलंदाज बाद. हॅलो. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय ज्यानं खूप मेहनत या पिच बनवण्यासाठी घेतली आहे आमचे पिच मास्टर पांडुरंग साहेब आणि महेश आणि सागर या तिन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचं आहे. पहा हा त्रिवेणी संगम आहे आणि या त्रिवेणी संगमातून इथे ही पिच, ही जी 22 यार्डाची जी पिच आपण पाहताय ना ती खऱ्या अर्थानं ह्यांनी साकारली आहे. आम्ही विनंती करतोय, शिल्पकार आहेत त्यांनी जी घडवली आहे आणि ह्यामुळेच की काय याच मैदानावर या प्रीजवर आपण आज ही संपूर्ण स्पर्धा रंगताना पाहतोय. यस, आणि आदिवासी पाड्यामधनं खऱ्या अर्थानं या संघाला खूप चांगलं प्राधान्य दिलं आणि मी महत्त्वाचं म्हणजे आयोजकांना खूप धन्यवाद देईन. आणि आदिवासी क्रिकेटला देखील आपण चांगलं प्रमोट करता आलं पाहिजे. नुकतीच संपन्न झालेली आदिवासी रायगड प्रीमियर लीग जे आपण पाहिले असेल त्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान राहिले. संपूर्ण पनवेल असेल, रायगड असेल, अगदी मी म्हणेन मोठमोठे खेळाडू याच स्पर्धेतनं आपल्याला नवीन नावारूपाला आपल्याला येताना पाहायला मिळाले. आज या स्पर्धेचा जर का विचार केला तर आपण या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसामध्ये प्राचारण करतोय. 3ऱ्या दिवसातील सामना क्रमांक 2 चालू असताना मात्र नवीन गोलंदाज अंतिमचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॅटचा खालचा कडा लागतोय. जोपर्यंत इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू ग्रिप करेल, थ्रो करेल तोपर्यंत मात्र धाव मिळेल फक्त एक. टू एंड दी 2 ओव्हर्स पॉवर प्लेचं 2 षटकं इथे संपत आहेत. जे माइंडसेट होतं ते माइंडसेट आतापर्यंत जर का बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या फक्त 11. दुसऱ्या षटकाचा जर का विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 8. 2 षटकं आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती जवळजवळ 9.5 या सरासरीनं धावपळ पुढे सरकत आहे आणि एकूण धावसंख्या पोहोचत आहेत ते 19वर. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय ज्यांच्या नावानं सुद्धा आपण एक स्पर्धा, भली मोठी स्पर्धा पाहिली होती. आमच्या उपसरपंच सुनील दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन तुम्ही व्यासपीठावर त्यांना तुम्ही पाहू शकता. खूप मोठं कार्य आपल्याला त्यांचं पाहायला मिळते. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही मात्र सहर्ष स्वागत करतोय. मनामनांच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजावी,
स्वागतास वाहतो सुमनांजली. हा तर स्वागत नसून हा तर क्रिकेटचा जिव्हाळा आहे आणि आम्ही जितू 11 जर्मन क्रिकेट संघातर्फे आपलं सरचे असं स्वागत करतोय. नक्कीच वेलकम एव्हरीवन दोज हू हॅव प्रेझेंटेड बाय द टाइम. आपण पाहताय घड्याळामध्ये बरोबर 11:52 म्हणजे अर्थातच काही क्षणामध्ये आपण दुपारच्या सत्रामध्ये प्राचारण करणार आहोत. परंतु इथे विद्यमान सामन्यामध्ये तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू थोडासा हाईट फ्लाईट फॅक्टर खूप चांगला राहिला. ह्याच गोलंदाजाचं कौतुक होत होतं आणि कौतुक का होऊ नये, कारण कौतुक असतो पात्र आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक, वर्तुळाचं षटक असल्या कारणानं त्यांना मात्र फक्त 11 धावा खर्च केल्या. त्या षटकामध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. तदनंतर मात्र आता क्षेत्ररक्षण खुलं झालं आहे. फिल्डिंगचं जे रिस्ट्रिक्शन होते ते रिस्ट्रिक्शन हटवलं गेलं. आता मात्र लेफ्ट अँड राईट हँड असं कॉम्बिनेशन असल्या कारणानं थोडीशी एक्सरसाइज आपल्याला पाहायला मिळते आउटफिल्डमध्ये. डावखुरी हाताचा नवीन फलंदाज प्रकाश जसा स्ट्रायकर एंडवर जातोय त्याच्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, यांची खाऊ कॉर्नर, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आणि डीप पॉईंटमध्ये डीप कव्हर्समध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्समध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. आणि लेग साईडला जर का विचार केला तर बिहाइंड द स्टिक्स शॉर्ट गलीमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. यावेळेला पंचांकडनं अपील आहे आणि इथे सरळ यष्ट्या भेदल्या जातात आणि उजवी यष्टी इथे उखडली जाते. फर्निचर डिस्ट्रॉय झाले आणि फलंदाज बाद. आणि आमचा बधीर झालाय. हो क्लीन बॉल त्रिफालाची चोरी झाली. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. येस, आणि हे होतं टायमिंग. समर्पित असं गीत डीजे मास्टर नितीन. हॅलो. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय विद्याधर चोरगे साहेबांचे शुभ आगमन झाले. आपण यावं व्यासपीठावर आपलं सरचे असं स्वागत करतोय. टू कॉमेंट्री बॉक्स. धावसंख्या पोहोचते 20 वर. 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. दिस इज थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज नयन भगत ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, या चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटमध्ये आणि जज करतील आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. आणि नयन भगत ऑन हॅट्रिक नाव. येस, आणि गोलंदाजाला असेल ही या नवीन पर्वामधील या स्पर्धेमधील नवीन हॅट्रिकची संधी. चेंडू झाले 3 आणि हॅट्रिक बॉल असेल गोलंदाज नयन भगत. याचं व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहा, चेंडू बीट करायचा होता गोलंदाजाला आणि बीट केलाय. जे माइंडसेट होतं ते माइंडसेट सक्सेसफुल ठरतोय. आउटसाइड ऑफस्टिक 5th आणि 6th लाईनला चेंडू रिलीज केलाय. हॅलो. तर 3 स्टार वाजे संघाचा संघनायक आणि कुटारी संघाचा संघनायक हे सत्र संपायच्या आत आपल्याला नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचे. चांगला चेंडू ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय ऑफ साईडला. एकदा मात्र मिळेल. टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच आत्तापर्यंत 3 चेंडू आत्तापर्यंत या गोलंदाजाने यॉर्कर लेनचे टाकलेत. त्याच्याकडे असलेली वैविध्यता, गती, फोरआर्म्स किती स्ट्रॉंग असतील, शोल्डरचा खूप चांगला वापर तो करतोय. फॉलो थ्रूमध्ये आल्यानंतर मात्र ज्या पद्धतीनं हॅम ॲक्शनने चेंडू रिलीज केले जात आहेत, अगदी मी म्हणेन खोलवर टप्प्याच्या यॉर्कर लेनचे चेंडू फलंदाजांना सन्मानशिवाय कोणताही पर्याय नाही आहे. आणि म्हणूनच की काय या षटकामध्ये आत्तापर्यंत त्यानं चेंडू फेकलेत 5 आणि धावा खर्च करतोय फक्त आणि फक्त 2. 1 बॉल टू गो ऑफ दिस थर्ड ओव्हर टू स्पेल मिस्टर नयन ऑन द बॉलिंग मार्क. यावेळी गतीनं पहा, चौथा हाऊस दॅट इज द अपील. And umpire raise the finger and batsman, oh UT, your legs are appearing before the wickets. आणि म्हणूनच की काय जर का पाय मध्ये आला नसता तर नक्कीच हा चेंडू सरळ मधली यष्टीला भेदला असता. आणि म्हणूनच पंच या चेंडूवर फलंदाजाला करतायत बाद. आणि यानंतर मात्र या षटकामधील गोलंदाज प्राप्त करतोय तब्बल 3री विकेट. काय गोलंदाजीचं पृथक्करण आहे पहा. जसं नवीन षटक
आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. आपण पुन्हा एकदा ऐकूया DJ नितीन यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर हे बतीर पामावर अगदी कोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर हे बतीर पामावर अगदी कोल्यावर. हॅलो. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय आमच्या विद्याधर चोरगे साहेबांचं शुभ आगमन. तर त्रिस्टर वाजे संघ आणि कोठारी संघ दोन्ही संघांना एक नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही पाहताय माजी सरपंच त्यानंतर पिंटू शेठ पाटील यांच्या दिलीप पाटील साहेबांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सरशी असं स्वागत करतोय. तर हे इनिंग संपायच्या आत मात्र आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. 3 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या अतिशय कमी आपल्याला पाहायला मिळते. कारण इथे मात्र तिसरं षटक जे नयननं फेकलं त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 2 गडी बाद केले त्यानं 3. आता मात्र नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने हे 4थं षटक घेऊन येतोय पंचांच्या उजव्या अंगानं. राईट अराउंड द विकेट. हळवार पद्धतीची धीम्या गतीची ही गोलंदाजी आणि पहिला चेंडू आउटसाईड ऑफस्टिक. पंच या चेंडूला इशारा करतात की हा असेल व्हाईट बॉल. नियम क्रमांक 22 झालेलं हे उल्लंघन आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये कोणत्याही एका नियमाचं उल्लंघन होईल तेव्हा तेव्हा पंच तुम्हाला दंडित करते आणि इथे मात्र धाव मिळते. एक फुलटॉस आहे इथे मात्र नक्कीच अक्रॉस द लाईन आणि जिथे क्षेत्ररक्षक नाहीये बरोबर डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं आणि हा असेल नो बॉल. वेस्ट हाईटच्या वरती चेंडू तुम्ही रिलीज केलाय म्हणूनच की काय पंच या चेंडूला घोषित करतायत की हा असेल बीमर बॉल. +4 या धावा मिळतील 5 आणि इथे प्लस असेल फ्री हिट. सिंगम सारखी डेरिंग आमच्या आदिवासी पोरांची सिंगम सारखी डेरिंग आमच्या आदिवासी पोरांची सिंगम सारखी डेरिंग आमच्या आदिवासी पोरांची. थँक्यू. खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र धावांना थोडासा आकार आलाय. बॅकफुटवरनं या चेंडूला फक्त स्टेअर केलाय पहा. परंतु क्षेत्ररक्षक आहेत परेश चेंडू ग्रिप करतील थ्रो करतील काय अफलातून आणि डायरेक्ट हिट झाला असता जर का तर नक्कीच फलंदाज अडचणीमध्ये सापडला असता. परंतु खूप चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. फोरम्स खूप स्ट्रॉंग असतील. किती सराव असेल या खेळाडूचा. अगदी मी म्हणेन चेंडूची लाईन रीड केली चेंडू ग्रिप केला ज्या पद्धतीनं फ्लॅट थ्रो केली अशाच प्रकारचा प्रात्यक्षिक क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्हाला तुमचा कॅप्टन आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी नक्कीच जेव्हा तैनात करत असतो ॲज अ बाउंड्री रायडर म्हणून तुमच्याकडनं स्ट्रॉंग फोरआर्म्सनं तुम्हाला फ्लॅट थ्रो करता यायला पाहिजे तेही दोन्ही एंडला. आणि तरच हा अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करत असताना आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. धावा 2 मिळाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी मिस्टर संदेश पाटील अराउंड द विकेट. या वेळेला ओव्हर फुलटॉस होता परंतु थोडासा नाराज असेल फलंदाज. या चेंडूला कन्वर्ट करायला हवं होतं परंतु कन्व्हर्जन जमलं नाही आणि कम्प्लीट मिस करतोय. सरळ एष्टा भेदल्या जातात आणि फलंदाज परततोय तो चंदर वाघ जो सलाम मिळाला होता त्याच्या बॅटमधनं आपण धावा जवळजवळ 2 चौकार पाहिले. एकंदरीत 17 धावांची खेळी आपण त्याच्या बॅटमधनं पाहिली. 18 धावा माफ करा आणि तो बाद होतोय. थोडंसं डीजी मास्टरनं आपण थांबूया आणि हे स्पर्धेचं जे बक्षिसांचं स्वरूप आहे ती माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. या स्पर्धेचं फर्स्ट टायटल आपण पाहताय. रोख रक्कम 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य असं चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक असं चषक. तृतीय क्रमांक 25,000 रुपये. चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये आणि आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स ऑफ द टुर्नामेंट अर्थातच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि किंग ऑफ द टुर्नामेंट अर्थातच प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपल्याला आकर्षक चषक पाहायला मिळतील. ही स्पर्धेची बक्षिसांची आरास मांडणी आपण पाहता आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला रेफ्रिजरेटर पाहायला मिळेल अर्थातच फ्रीज. आणि इथे ही 1 धाव मिळते आणि एकूण धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पोहोचते 30 वर. 30 ही धावसंख्या जर का बघितलं गेलं तर अतिशय कमी वाटते कारण 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 4थं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूवर मात्र किती धावा येतील. इथून पुढे मात्र थोडंसं ॲक्सेलरेट करावं लागेल ती वाघाची वाडी या संघाला.
कारण वाजापूर या संघानं पहिल्यांदा नाणेफेक जिंकली. ते गोज विथ फिल्डिंग आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर ज्या पद्धतीने नयननं सुरुवात केली, खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली आहे. यावेळेला देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये, जोपर्यंत चेंडूवर येतील चेंडू फेक करतील किपर एंडकडे, तोपर्यंत या 2 धावा. तिसऱ्या धावेचं मात्र कॉलिंग झालं आणि अगदी मी म्हणेन चपळ चतुर चाणाक्ष अतिशय हुशार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज राजू वाघ आणि बुधाजी या दोन्ही फलंदाजांकडनं मात्र ही तिसरी चोरटी धाव अगदी क्विक. बोथ द बॅट्समन खूप चांगल्या दर्जाचं इथे मात्र तिसरे धाव इथे कंप्लीट करताना पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू आहे या चौथ्या षटकामधील. यावेळेला चेंडू लॉफ्ट केलाय, पुन्हा एकदा गॅप साधली आहे, परंतु पुन्हा एकदा 2 धावा मिळतील ही ओळख आहे. अगदी तिसरी ही धाव थोडी ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मात्र 1 धाव मोफत मिळाली आणि या 3 धावांनी संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 36 वर. 4 षटकांचा खेळ इथे संपला आणि 4 षटकांच्या अखेरीस आता मात्र धावपळ करते ते फक्त 9च्या सरासरीनं 36 वर. हॅलो, तर त्रिस्टार वाजे संघाचा संघनायक आणि खुटारी संघाचा संघनायक, त्रिस्टार वाजे संघाचे संघनायक माजी सरपंच दिलीप शेठ पाटील आपण व्यासपीठावर यायचे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं आम्ही स्वागत करतोय. जाऊया DJ नितीन यांच्याकडे. चैतपाकाच्या महिन्याला माझ्या आईच्या कारल्याला, चैतपाकाच्या महिन्याला माझ्या आईच्या कारल्याला, भक्त जमलन गो आरतीला या कारल्याच्या डोंगराला, भक्त जमलन गो आरतीला या कारल्याच्या डोंगराला. क्या बात आहे नितीन DJ. या ठिकाणी सुनील दादा पाटील उपस्थित आहेत. त्यानंतर आपण पाहतोय बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आई एकविरा म्हटलं की कारले डोंगराची माय माऊली, आगरी कोल्यांची माय माऊली. त्यानंतर आपण पाहतोय मुंबईची घाई, शिर्डीत साई आणि गल्लीत आहेत भाई आणि कारले डोंगराची एकविरा आहे. कारले डोंगराच्या एकविरेला मात्र नतमस्तक होऊया आणि छत्रपती शिवरायांना सुद्धा नतमस्तक होऊया. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. नक्कीच. आणि महाराष्ट्रातील जनतेला एका धाग्यात रोवण्याचं बांधण्याचं महान कार्य या एकविरा आईने केलं आहे. आणि म्हणूनच की काय इथे मात्र खऱ्या अर्थानं माणसांना जोडण्याचा हा उपक्रम आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा, या टेनिस क्रिकेटचं माध्यम आम्ही वापरले गेले आणि इथून मात्र नक्कीच खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एक खूप चांगलं रूप येताना आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसाचा दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं आणि सामना क्रमांक 2 रंगत असताना अंतिमचं षटक. परेश पाटील पहिला चेंडू बॅकअप लाईनचा होता, परंतु चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. पहिला चेंडू डॉट बॉल इथं मात्र पाहायला मिळते. सुरुवात खूप चांगली करतोय आपण. सुरुवात कशी करतोय यावर मात्र बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो आणि म्हणूनच की काय वेल बिगन इज द हाफ डन असं म्हटलं जातं. ही सुरुवात खूप चांगली करतोय कारण अंतिमचं षटक म्हटलं की स्लॉग आणि स्लॉगच्या षटकामध्ये स्वॅग आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं फलंदाजांकडनं. इथे पंचांकडनं आमच्याकडे इशारा येतोय हा असेल वाईट बॉल, थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी, थोडंसं फलंदाजांना विवश केलं जाते. तुम्ही मिरिटनुसार खेळा, चेंडूपर्यंत या आणि त्यानंतर फटके सजवा असंच कुठेतरी इशारा करतायत ते गोलंदाज परेश पाटील, ज्यानं पहिला चेंडू डॉट फेकलाय. तदनंतर मात्र वाईट बॉल आलाय. वाईटनं मात्र नक्कीच एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव पडते 1 आणि संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 37 वर. 37 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. हा ट्रॅकर होता, याला उडवायचा होता परंतु स्टिकर एंडला चेंडू आदलाय. ज्या अपेक्षित स्थळी चेंडू बसवायचा होता त्या अपेक्षित स्थळी बसत नाही, परंतु नोमॅन्स रिजनमध्ये चेंडू लँड झाल्यानंतर मात्र या धावा मिळतील 2. या 2 धावांना संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये फर होते. 2 more added into the total score shifted to 39 for the loss of 5 wickets after 4 overs. This is 5th and final over in progress. Mr. परेश पाटील ऑन द बॉलिंग मार्क. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या अंगणात तयार असेल अराउंड द विकेटनं परेश. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू गुड लेंथवर पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा मिस करतोय. जो पहिला चेंडू फेकला होता अगदी तसाच. ही गोलंदाजीतील वैविध्यता आहे. ही खेळपट्टी गोलंदाजांना देखील तितकीशीच पूरक आपण पाहिली आहे. कालच्या दिवशी लो स्कोरिंग मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. आज देखील खूप चांगली धावसंख्या रचत असताना थोडासा अडथळा आपल्याला पाहायला मिळते कारण गोलंदाजी खूप चांगल्या दर्जाची इकॉनॉमिकल स्पेल फेकला तो नयन यानं आणि त्यानंतर मात्र इथे पुन्हा एकदा पुनरावृत्ती होती ती गोलंदाज परेश याची या षटकामध्ये. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका
सजवायचा संधी मात्र दिली नाहीये दोन्ही फलंदाजांना. दोन फलंदाज आपण पाहताय, एका बाजूला बुधाजी आणि त्यानंतर राजू, ही जोडी अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण पाहतो. आणि चेंडूचा जर का विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या पहिल्या इनिंगमधील 2 चेंडू शिल्लक असतील आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील, टार्गेट सेट करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. नयन पुन्हा एकदा येईल चेंडूवर, चेंडू नॉनसेकर एंडमध्ये खऱ्या अर्थानं तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न झाला आणि फलंदाज बाद झाल्या. धावा मिळतील 2 आणि या 2 धावण संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 42 वर. कुठेतरी सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळतील. अरे इतना खुन्नस से मत देख, अगर हम देखने लगे तो तू बोलेगा. थँक्यू. अंतिमचा चेंडू आहे. 1 बॉल टू गो ऑफ दिस फायनल ओव्हर टू स्पेल ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग ऑफ दिस सेकंड मॅच ऑफ दिस मेगा टुर्नामेंट. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा पंच केलाय. लॉंग ऑफमध्ये शतरक्षक आहेत नयन आणि एक धाव सहजरित्या पूर्ण करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि धाव फक्त मिळते एक. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावं लागेल. 20 ओव्हर धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त 43 आणि जिंकण्यासाठी आपल्याला धावा पाहायला मिळतील त्या 5 षटकामध्ये 30 चेंडू आणि 44 धावांची गरज. तर कोठारी संघाचा संघनायक आणि त्रिस्टार वाजे संघाचा संघनायक आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी या. जर दुसरं सत्र चालू झालं तर आपल्याला पॅनल्टी लावण्यात येईल, याची आपण नोंद घ्या. लगेचच नाणेफेकीसाठी या. आई माझी बैसली गो या मन पाडा गावाला. आई माझी बैसली गो या मन पाडा गावाला. ओढ लागली मला गमावले, ओढ लागली मला. 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 हॅलो. तर त्रिस्टार वाजे संघाचा संघनायक उपस्थित झालाय. तर कोठारी संघाचा संघनायक आपण उपस्थित व्हायचे. कोठारी संघाचा संघनायक जर दुसरं सत्र चालू झालं तर आपल्याला पॅनल्टी लावण्यात येईल. कोठारी संघ याच्याकडे आपण लक्ष द्या. तर वाजे संघाचे संघनायक निखिल पाटील यांना तुम्ही पाहताय. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी जितूदादा पाटील स्मृती ट्रॉफी 2021. तर कोठारी संघाचा संघनायक आणि आमचे मास्तर ग्रुपचे शान निखिल पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्रिस्टार वाजे संघाचा संघनायक तर कोठारी संघाचा संघनायक आपण उपस्थित व्हायचं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहली मर्तबा क्रिकेट में आया था रेडियो 1946 1946 में आई थी टीवी और 1967 1967 में आई थी कलर टीवी और आज से 5 से 6 साल पहले यूट्यूब के ऊपर भी ग्रामीण टेनिस क्रिकेट तक साइप्रित लाइव जिनका डंका इस साल काफी बज रहा है और अच्छी क्वालिटी के साथ उनके लाइव दिखाते हैं यूट्यूब के ऊपर. आमचे कॉमेंट्री वाले थोर डीजे वाले हिलावतात जोर. लाईव्ह मॅचचे प्रक्षेपण घ्या तुम्ही पाहून, युट्यूब वर घ्या तुम्ही पाहून. धनधनिक विजय केतून आणलाय गावातल्या पोरा.
हॅलो हॅलो. आणि हे गीत जे तुम्ही ऐकलं आहे अर्थातच साईप्रीत लाईव्हचे CEO साई शेलके, बहुचर्चित मल्टी टॅलेंटेड असं हे व्यक्तिमत्व आणि जवळजवळ त्यांच्या चॅनलचा वाहिनीचा जर का विचार केला तर 1 लाखाच्या आसपास सबस्क्रायबर्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि येस, आणि जर का विचार केला बुकिंगचा या संपूर्ण टेनिस क्रिकेटचं लाईव्ह प्रक्षेपण कव्हर करत असताना येणारे काही महिने कंप्लीट बुक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही क्लिअर आणि नीट असं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू हवेमध्ये आहे आणि सुरुवात थोडीशी डळमळीत झाली आहे. पहिल्याच चेंडूवर इथे मात्र गडी बाद झाला आणि जो गडी बाद झाला त्याच्याकडनं खऱ्या अर्थानं भरवशाच्या नजरेनं पाहिलं जात होतं, परंतु तो शून्यावर बाद झाला आणि इथे मी म्हणेन 44 धावांचं जे टार्गेट होतं ते टार्गेट इथे मात्र चेस करत असताना पहिलाच फलंदाज शून्यावर बाद. मेरे मजबूरी का वास्ता मत दो मेरे भाई, तुम्हारा और मेरा क्या बिगाड़ेगा कोई, जबकि मेरे अंदर बैठा है शिरडी का साई. मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे, ओ मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे, साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, साईं बाबा तू हमेशा. हेलो. तर इरादे बनते और बिगड़ जाते, शिर्डी वही जाते जिन्हें साई बोलाते. आणि कुटारी संघाचा संघनायक थ्री स्टार वाजे संघाचा संघनायक उपस्थित झाला आहे. कुटारी संघाचा संघनायक इथे उपस्थित झाला नाही आहे, तर जो पण कमिटीचा निर्णय येईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तर कुटारी संघाचा संघनायक विशाल माद्रे, आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी संपर्क करा ओ टू कॉमेंट्री बॉक्स. येस, आणि हलक्या हातानं फक्त दिशा दाखवली, चेंडूला इनफिल्ड क्लिअर केलंय, धाव मिळेल फक्त 1 आणि इथे धावफलकाचं दार उघडलं जातंय प्रतिस्पर्धी संघासाठी. आणि वाजापूर या संघानं मात्र 44 धावांचा पाठलाग इथे सुरू केला. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर मोठा फलंदाज बाद झाला आणि सर सेनापती बाद झाल्यानंतर मात्र आता इथे अष्टपैलू खेळाडू जो वनडाऊनच्या स्वरूपात आला नयन भगत, त्याच्याकडे मात्र रिस्पॉन्सिबिलिटी असेल, जबाबदारी, आणि जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानामध्ये उतरल्यानंतर थोडीशी क्षेत्ररक्षणाची पाहणी तो करतोय. डावखुरे हाताचे फलंदाज म्हटले की अगदीच नेहमीच गोलंदाजांना थोडीशी का होईना परंतु चॅलेंजिंग असतं, थोडीशी डोकेदुखी होते. क्षेत्ररक्षण कसं सजवायचं, कोणते चेंडू रिलीज करायचे. डावखुरे हाताचे फलंदाज म्हटले की थोडेसे एक्सप्लोजिव्ह फलंदाज असतात. अटॅकिंग नेहमीच पवित्र घेतला जातो, परंतु गोलंदाज ज्याच्याकडे आहे जबरदस्त कल्पकता, अविनाश जलद गतीनं या चेंडूला रिलीज केलाय, गतीनं बीट केलाय आणि या वेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू पडतोय. मिड विकेटकडनं क्षेत्ररक्षक फॉरवर्ड येईन, जोपर्यंत चेंडू ग्रॅब करण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत मात्र या धावा मिळत आहेत 2 आणि या 2 धावणे संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 44 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगतीपदावर असताना 3 वर 2 बॅटनं खातं उघडतोय बॅट्समन नयन भगत. डावखुरे हाताचा हा फलंदाज ज्यानं मगाशी 2 षटकं फेकली आणि 2 षटकामध्ये धावा खर्च केला फक्त 13, तोच तो आता मात्र फलंदाजाच्या स्वरूपामध्ये या वेळेला मात्र लॉफ्ट केलाय. इट्स गॉन अप इन द एअर आणि क्लिअर दी आउटफील्ड. इथे मात्र हा येतो पहिला षटकार, धावसंख्या 9 वर. वडाला बदलाई फुलाचा झोला, त्यावर माऊली बसली. झोल्यावर बैसून झुलरी आई, झोल्यावर बैसून झुलरी. 6 धावसंख्या वाढली आणि 9 वर पोहोचले. पहिलं षटक थोडंसं महागडं होत चालणार पाहायला मिळेल. जी सुरुवात केली होती ती सुरुवात मात्र खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर आता रिस्पॉन्सिबिलिटी या शब्दाचा मगाशी उल्लेख झाला आणि खऱ्या अर्थानं ते सार्थ ठरवताना पाहायला मिळतोय. आम्ही विनंती करतोय आयोजकांना आणि जे व्हॉलेंटियर्स असतील त्यांनी मैदानाच्या सभोवताली ताबा घ्यायचा आहे आउटफील्डमध्ये प्लीज, क्रीडांगणाबाहेर, कारण चेंडू लांबपर्यंत जात आहेत आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकांना थोडीशी मेहनत करावी लागते. गरमागरमीचं हे दुपारचं सत्र आहे आणि अशा सत्रामध्ये चेंडू जर का दूरवर जातोय तो चेंडू परत एकदा येस आणि एकूण धावसंख्या 9 वर पोहोचली आहे. चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील फक्त 1 बॉल टू गो. पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 9 वर पोहोचली आहे. खोलवर टप्प्याचा कमबॅक करणारा हा चेंडू जलद गतीनं रिलीज केला होता आणि
कोणत्याही प्रकारचा फटका सजवता आला नाही आहे, सन्मान दिला, डॉट बॉल येतो 2 ओव्हर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर 1 गडी बाद 9 वर. कसं डुंपर येतंय गालावरी दिवाला मनाला करतय माझं काळीच रुतलंय तुझ्या मधी तुझ्याच माग पळतय कसं डुंपर येतंय गालावरी दिवाला मनाला करतय माझं काळीच रुतलंय तुझ्या मधी तुझ्याच माग पळतय. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 9. सिंगल डिजिटमध्ये धावफलकाचं इथे मी म्हणेन जी सुरुवात झाली आहे अतिशय चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. गडीबाद झाला एक, परंतु धावसंख्या जी हवी होती ती धावसंख्या मात्र धावफलकावर आली नाही आहे. षटकांचा जर का विचार केला तर टार्गेट होतं 44 5 षटकामध्ये, चेंडू होते 30 चेंडूमध्ये 44 धावा. अर्थातच जर का बघितलं गेलं तर प्रति षटकामागे 7 जवळजवळ 45चं रिक्वायर्ड रन रेट होते. ते रिक्वायर्ड रन रेटच्या थोडंसं का होईना परंतु पुढे गेलेत. गडीबाद झाला एक, धावसंख्या 9 वर पोहोचते. दोन्ही एंडकडनं हा मारा आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र हा चेंडू फक्त दिशा दाखवली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू जातोय पुन्हा एकदा चौकारासाठी येण्या चौकार संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 13 वर. बॅट्समन संदेश पाटील तेच सांगतोय, आज मी सोडणार नाहीये. गोलंदाजी मार्कवर असतील. या वेळेला मात्र पहा मागचा चेंडू जो संदेश यानं फक्त दिशा दाखवून खणवट केला होता चौकारासाठी, इथे मात्र कमबॅक करतोय हा गोलंदाज आणि बेल्स मात्र डिस्लॉज झालेत आणि फलंदाजाला मात्र आता परतावं लागेल. वैयक्तिक 5 या धावांची खेळी करून मात्र दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर परततोय हा पाहायला मिळेल वाजापूर या संघाचा. आणि संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 13. अरे रागान काय बघतोस रागान, रागान काय बघतोस रागान, तुझी दाटी ती उडवली वाघान. खूप चांगलं आपल्याला सादरीकरण पाहायला मिळते ते डीजी मास्टरच्या माध्यमातून. पुनश्च धन्यवाद देऊया. जाऊया पुन्हा एकदा थेट सामन्याकडे. तिथे मागच्या एका चेंडूवर गडीबाद झालाय. लोअर फुलटॉस होता, याला कन्वर्ट करायचा होता, चेंडू फसला आणि लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होता. प्रयत्न झाला होता, प्रयत्नांना थोडेसे गुण मिळतील परंतु शेवटच्या क्षणाला अपयश येते आणि इथे नॉन स्ट्रायकरकडे पंचांकडे लक्ष असेल. पंच मात्र इथे इशारा करतील. इथे मात्र काय घडतंय, ज्या धावेची गरज नव्हती. विष्णू सर काय म्हणाल? मी म्हणेन ज्या खेळाडूनं गोलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या, त्याच्या बॅटमधनं एक उत्तुंग षटकार आपण पाहिला होता. असं वाटत होतं की तो चांगल्या रिदममध्ये आहे, खूप चांगली रिदम त्याला सापडली आहे. परंतु इथे मात्र 3री धाव घ्यायच्या प्रयत्नामध्ये तो फलंदाज बाद होते. मला असं वाटतंय सुंठी वाचून खोकला गेलाय की काय. अतिघाई संकटात नाही आणि इथे मात्र नयनला संकटात आलाय. खुटारी संघाचा संघनायक शेवटचा कॉल असेल, आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. त्रिस्टर बाजी संघाचे संघनायक निखिल पाटील आमच्या समेत जॉईन झालेत. तर खुटारी संघाचा संघनायक आपण यायचं आहे तो टू कमेंट्री बॉक्स. नक्कीच मगाशी तुम्ही उल्लेख केला अतिघाई आणि संकटात नाही. जरी पहिल्या षटकामध्ये सरासरीपेक्षा जास्त धावा असल्या तरी देखील सामन्यामध्ये कोणत्याही क्षणाला कमबॅक करण्याची समसमान संधी ही प्रतिस्पर्धी संघाला आहे. वाघाची वाडी एक जबरदस्त तरवेज हा संघ आहे
आदिवासी पाड्यातील या संघाला प्राधान्य दिले या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि त्यानंतर काय अव्वल दर्जाचा खेळ होतोय. फिटनेस पहा, चपल, चतुर, चाणाक्ष, अतिशय हुशार. आणि ह्या वेळेला मात्र प्रत्येक खेळाडूचा जर का थोडंसं ऑब्झर्वेशन जर का करायला झालं तर प्रत्येक खेळाडू या गटामधील या संघामधील आपल्याला एक समान एकाच वयोगटातील हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळेच की काय खूप चांगलं कॉम्प्लिमेंट आणि खूप चांगलं कमेंट एकमेकांवर करत असताना इथे मी म्हणेन हा सांघिक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या झाली आहे फक्त 16वर. इथे मात्र बॉलर ब्रेक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतील तोपर्यंत ही धाव मिळेल फक्त एक. आता मात्र प्रेशर थोडंसं वाढलं आहे. ज्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही या षटकामधील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये धावा खर्च करतोय हा गोलंदाज फक्त 8, परंतु गडी बाद झालेत ते 3. यावेळेला चेंडू लॉफ्ट केला, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे फलंदाज बाद आणि दुसरा गडी बाद होतोय या गोलंदाजाकडनं आणि इथे संघाचा चौथा गडी बाद होतोय. धावसंख्या फक्त 17वर. खूप चांगलं कमबॅक करतोय हा गोलंदाज. या षटकामध्ये त्यानं गडी बाद केले 2 आणि धावा खर्च करतोय फक्त 8. या षटकामध्ये काय घडलं जर का विश्लेषण पृथक्करण करायचं झालं तर या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघानं नयन भगतनं जी घाई केली 3ऱ्या धावेची तो बाद झाला. तदनंतर मात्र कमबॅक करण्याची संधी आणि मॅच म्हणजे आगीकूच करतोय. आता मात्र वाघाची वाडी हा संघ पहिल्या षटका 1 स्टार वाघाची वाडी हा या नावानं या टायटलनं या स्पर्धेमध्ये उतरलाय. आणि प्रतिस्पर्धी आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी वाजापूर या संघानं पहिल्यांदा नाणेफेक जिंकली होती. 44 धावांवर रोखलं होतं आणि 44 धावा ह्या चेस करत असताना मात्र थोडंसं का होईना परंतु 2 षटकांचा खेळ झाला आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 4 गडीच्या मोबदल्यामध्ये फक्त 17वर. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलंय, फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. 2 फलंदाज परेश पाटील आणि समीर पाटील ह्यांच्यासाठी आपल्याला आउटफील्डमध्ये 5 बाउंड्री रायडर्स पाहायला मिळतील. चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र इनफिल्डमधनं क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडूवर आणि इथे 5वा फलंदाज बाद. 1 स्टार वाघाची वाडी या संघाचा अतिशय अव्वल दर्जाचा हा गोलंदाजीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. साथ या शब्दाचा उल्लेख झाला या गाण्यामध्ये. चांगलं सादरीकरण पाहायला मिळेल. आणि साथ मात्र मिळत नाहीये ती फलंदाजांची. कॅप्टननं विश्वास दाखवला होता टॉप ऑर्डरकडे आणि टॉप ऑर्डर मात्र कोलॅप्स झाली आहे. कोलॅप्स झालेल्या टॉप ऑर्डर नंतर मात्र इथे टेल एंडरवर थोडंसं बर्डन आपल्याला पाहायला मिळेल. टेल एंडरला थोडंसं चांगलं स्ट्रॉंग संघर्ष करावा लागेल. इथून पुढे थोडंसं कठीण आहे परंतु कठीण या शब्दाचा अर्थ अशक्य असा होत नाहीये. त्याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला प्रयत्न हे जिकरीचे करावे लागतील, तितकाच चांगला संघर्ष करावा लागेल, पराक्रमाचा तमाशा दाखवावा लागेल. कारण आता मात्र 5 फलंदाज बाद झालेत आणि इथून पुढे जर का अजून एका दुसरी विकेट जर का हा गोलंदाज प्राप्त करतोय तर मी म्हणेन सामन्यामध्ये कमबॅक करेल 1 स्टार वाघाची वाडी हा संघ. बॅटचा एज लागला बिहाइंड द स्टिक. मगाशी उल्लेख झाला होता विष्णू सर अतिशय चपल, चतुर, चाणाक्ष. फ्लेक्झिबिलिटी मी मगाशी पाहिली, खूप चांगली फ्लेक्झिबिलिटी आहे. अडॅप्टिबिलिटी खूप चांगली आहे सर्व क्षेत्ररक्षकांकडे. तर मागच्या वर्षी मी पाहिलं होतं या संघाला जवळजवळ आपण कर्तेश्वर भिंगार संघाला या संघानं मात्र घाम फोडला होता या वाघाची वाडी संघानं. तोच संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच म्हटलं जातं ना विष्णू सर, मैदानात असा खेळ करा मित्रांनो की किस्सा नाही तुमची कहाणी सांगता आली पाहिजे. आणि तेच किस्से आणि कहाणी सांगत असताना आमचे
समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहे तो विष्णू सर, थँक्यू सो मच. यावेळेला बॅटचा बिहाइंड द स्टिक्स पहा, संधी निर्माण केली आणि संधीचं सोनं केलं यष्टीरक्षकाकडनं आणि इथे मात्र 6वा गडी बाद होतोय. काय म्हणाल या पडती झाडामध्ये, जशा प्रकारे आपण स्प्रिंग या ऋतूमध्ये एखाद्या झाडाची पानं जशी गळताना पाहतो ना, अगदी तसंच 6 फलंदाज बाद झालेत आणि धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत फक्त 18. पत्त्यांचा डाव आपण जेव्हा पाहतोय, जर एक वरचा पत्ता कोसळला तर सगळे पत्ते मात्र कोसळतात आणि कोठारी संघाचा संगनायक शेवटचा आणि अंतिम पुकार असेल, आपल्याला पॅनल्टी लावलीच जाईल, याची आपण नोंद घ्या. मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजांचा अतिशय अव्वल दर्जाचा इकॉनॉमिकल खेळ. यावेळेला मात्र कव्हर ड्राईव्ह केली आहे, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत ही धाव मिळेल फक्त 1 आणि आता मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येवर डिपेंड राहावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपतोय, 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 19. हे 3रं षटक फेकले ना विष्णू सर, या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 2. या 2 धावा मात्र मी म्हणेन आत्मविश्वास देईल ते 2 गोलंदाजांना आणि उर्वरित समीकरण जर का बघितलं गेलं तर उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. बारा चेंडू 25 धावा हे समीकरण, मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते आणि हे समीकरण जर का गाठायचं असेल तर इथून पुढे प्रति षटकामागे एक मोठा फटका, एक षटकार चौकार येणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि षटकार चौकार जर का हवा असेल तर या 2 फलंदाजांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल आणि मी म्हणेन जर का एखादा मोठा फटका येतो तर मॅचमध्ये कमबॅक करतील अर्थातच वाजापूर हा संघ. आणि जर का एखाद दुसरा विकेट जर का येतो आणि डॉट चेंडू जर का फेकले जात आहेत तर पूर्णपणे मॅचवर पकड मजबूत करतील 1 स्टार वाघाची वाडी हा संघ. नवीन गोलंदाज मिस्टर अंकुश ऑन द बॉलिंग मार्क पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्या अंगानं डावखुऱ्या हाताचा गोलंदाज वापरलाय. लेफ्ट आर्म अराउंड द विकेटनं पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल मिस्टर अंकुश. हे गोलंदाज मात्र खऱ्या अर्थानं निर्णायक षटक होऊ शकते. 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. बॅटचा कडा, कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, धाव मिळेल फक्त 1. या एका धावनं फारसा फरक प्रतिस्पर्धी संघावर अर्थातच 1 स्टार वाघाची वाडी या संघावर पडणार नाही आहे. आणि एकेरी दुहेरी धावसंख्येनं जर का धावपलक पुढे गेलं तर प्रेशर हे डेव्हलप होत जाईल आणि जर का प्रेशर हँडल करता आला नाही आहे तर सामन्यामध्ये मी म्हणेन कंप्लीट आगेकूच करेल तो अर्थातच वाघाची वाडी संघ. परंतु तितका संघर्ष करावा दोन्ही फलंदाजांना, राजू आणि परेश. खोलवर टप्प्याचा हा चेंडू खेळून काढल्या परेश यानं, हलक्या हातानं फक्त 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होते, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फंबलिंग कन्फ्युजन आपल्याला पाहायला मिळेल. कोण चेंडू उचलेल, कोण फेकून देईल, कोणत्या एंडला फेकायला पाहिजे, सर्व तुमच्याकडे असलेलं प्रेझन्स ऑफ माइंड, तुमच्याकडे खूप चांगलं रिफ्लेक्स असायला पाहिजे. त्याच दरम्यान थोडंसं कम्युनिकेशनमध्ये गॅप पडलं गेलं आणि धावा मिळाल्या 2. 2 मोर ॲडेड इन टू द टोटल स्कोर शिफ्टेड टू 22 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. दिस इज 4th ओव्हर इन प्रोग्रेस. मिस्टर अंकुश वाघ ऑन द बॉलिंग मार्क, आगामी चेंडू फेकण्यासाठी सज्ज. धावा झाल्या आता मात्र 10 चेंडूमध्ये 22ची गरज आहे. 10 बॉल्स टू गो, 22 मोर रन्स टू विन टू गेट दिस फर्स्ट विक्ट्री. मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसामधील आपण पाहतोय आणि सामन्याला रंगत येते. इथे मात्र चेंडू पंच केला आहे. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आत्तापर्यंत विष्णू सर कोणत्याही प्रकारची मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. काय म्हणाल या फिल्डिंग स्टँडर्डबद्दल? एकंदरीत या संघाचा फिल्डिंगच्या जोरावर आणि गोलंदाजांना जी साथ मिळाली आहे त्यामुळेच की काय संपूर्ण पकड या सामन्यामध्ये मजबूत करतोय. आत्तापर्यंत इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल 9 चेंडू आणि 21 धावा. पुन्हा त्या चेंडू खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फेक करतील स्ट्रायकर वेन खडे, तोपर्यंत या धावा मिळतील 2. 7 चेंडू आणि 19 धावा. 1 शॉट
देर इज वन शॉट. थोडंसं डिस्ट्रॅक्शन झालं, घाई. मगाशी देखील घाई झाली नयनची आणि आता देखील घाई झाली एका फलंदाजाने, ज्यामुळे की एक शॉट धावांमध्ये कपात आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका येणं आला तर प्रेशर रिलीज करतील फलंदाजांकडनं, अर्थातच वाजेपूर या संघाकडनं. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक करतोय चूक आणि मगाशी कॉमेंटेटर्स कर्स म्हणावं लागेल, कारण नेहमीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या फलंदाजाचं कौतुक होत असतं आणि अगदी कॉमेंट्री लाईव्ह असताना मात्र तो फलंदाज बाद होतो, तेव्हा नेहमीच उल्लेख होतो की कॉमेंटेटर्स कर्स, समालोचकांचा कर्स लागला, शाप अभिशाप ज्याला म्हटलं जातं. असंच काहीसं मैदानामध्ये. धाव मिळाली 1 आणि 7 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. अंतिमचा चेंडू, मोठा फटका सजवायचा होता. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तिथला क्षेत्ररक्षक अविनाश हा मात्र या सामन्यामधील तिसरा झेल टिपतोय आणि फलंदाज क्रमांक 7वा होतोय बाद. आणि अंतिमचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल, फायनलचं शेवटचं अंतिमचं समीकरण, इक्वेशन, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. हॅलो, तर कोठारी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. तर निखिल पाटील वाजे संघाचा संघनायक, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेक केली जाईल. 3 स्टार वाजे संघाचा संघनायक निखिल आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय कोठारी संघाचे संघनायक विशाल मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही संघांना मात्र आम्ही शुभेच्छा देऊया. तर पराग गायकर यांना मी विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करावा. एका बाजूला कोठारी तर त्यांना मात्र फाईट करेल 3 स्टार वाजे संघ. बिग फाईट सामना तुम्ही पाहू शकाल. 5 षटकांचा सामना असेल आणि त्यानंतर जो संघ हायस्ट स्कोअर मारेल त्याला मात्र बाय दिली जाईल. शेवटपर्यंत हा एक नियम असेल आणि ट्रॅक टी शर्ट कंपल्सरी असेल आणि 12वा खेळाडूला ट्रॅक टी शर्ट कंपल्सरी असेल. जर नसेल तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तर नाणेफेक केली जाईल. तर नाणेफेक केली जाईल इथे. एका बाजूला सोनू भगत आणि विशाल माद्रे. तर खुटारी संघानं नाणेफेक जिंकली आहे. तर मात्र इथे षटक संपल्यानंतर मात्र मान्यवरांचं स्वागत करू. गोलंदाज तयार. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला गेला तर इनस्विंग चेंडू, आतल्या बाजूने वळवणारा चेंडू आणि ही मात्र करामत आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळतो. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मात्र गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय ज्ञानेश्वर याला. पहिला चेंडू डॉट और टू नितेश. आणि आता मात्र सामन्याचं चित्र पालटलं गेलंय. कुठे होत्या 30 चेंडूमध्ये 44 धावांचं टार्गेट आणि कुठे आलंय 5 चेंडूमध्ये 19 धावांचं टार्गेट. एकूण धावसंख्या झाली आहे ती फक्त 25 आणि अजूनही 5 चेंडूमध्ये 19 धाव म्हणजे अतिशय थोडंसं मी म्हणेन कठीण होत चाललेलं आव्हान. तब्बल 3 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील किंवा 4 चौकार आणि सिंगल आणि डबल. थोडंसं कठीण वाटतंय. काय गोलंदाजी होते पहा, अगदी भारग्रस्त. जेव्हा एखाद्या वेळी मैदानामध्ये विष्णू सर 4 ते 5 धावा तुम्हाला डिफेन्स करायच्या असतात तेव्हा कशा प्रकारे गोलंदाजी व्हायला पाहिजे. वाईड यॉर्कर चेंडू तुमच्याकडनं फेकले गेले पाहिजेत, यॉर्करचे चेंडू तुमच्याकडनं फेकले गेले पाहिजेत. जेव्हा जेव्हा फलंदाज स्टेप आउट करतोय तेव्हा तेव्हा तुम्हाला आउटस्विंग चेंडू फेकता आले पाहिजेत. गुड लेंथवर चेंडू फेक झाली पाहिजे. अगदी तशीच मागच्या जर का सामन्याचा या पूर्ण इनिंगचा जर का विचार केला तर आत्तापर्यंत टिच्चून मारा केला आणि कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मागच्या 3 षटकांमध्ये आपण पाहिला नाहीये. आणि या सामन्याच्या इनिंगच्या अंतिम टप्प्यात आपण पोहोचतोय. 4 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी गरज आहे ती 19 धावांची. चार चेंडू 19 धावा. कोणताही फलंदाज आतापर्यंत डबल डिजिटमध्ये धावसंख्या उभारू शकला नाहीये. थोडीशी कोलॅप्स झाली टॉप ऑर्डर. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ, पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 चेंडू आणि
19 धावा. 3 चेंडू 19 धावा. अतिशय भारगस्त असा गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात खूप चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 9. दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि 2 षटकांच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या 17 धावा आल्या, तदनंतर मात्र धावसंख्येला मात्र कुठल्याही प्रकारचं इलिव्हेशन मिळालं नाही. या वेळेला मात्र बेल्स डिसलॉस झाल्यात. फलंदाज बाद. आणि शेवटची जोडी ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, पहिल्याच चेंडूवर जो गडी बाद झाला होता, खऱ्या अर्थानं पायामुळे रोवण्यात गेले. आणि नक्कीच ज्या पद्धतीनं नयन भगत हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, आणि मगाशी उल्लेख देखील झाला, थोडीशी घाई झाली आणि त्यामुळेच सामन्यामध्ये शिरकाव केला नाही. एकदा का वाघाचा पाडा हा या संघाने शिरकाव केला, तर आपण गेल्या कित्येक स्पर्धांमध्ये पाहत आहे ज्या पद्धतीनं त्यांनी गोलंदाजी केली, ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षकाने साथ दिली आहे, अगदी मी म्हणेन हाय रेटेड टेनिस क्रिकेटचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 1 स्टार वाघाची वाडा या संघानं वाडी आणि वाडामध्ये बरंचसं अंतर आहे. या वेळेला मात्र 5वा चेंडू निर्धाव फेकतोय विष्णू सर. या षटकामध्ये अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये. 1 चेंडू आणि 19 धावा, म्हणजे पहिलं निर्णायक निर्धाव षटक फेकण्याची संधी या गोलंदाजाकडे आहे. नाव आहे ज्ञानेश्वर. आणि इथे मात्र हा चौकार येईल. चौकार फक्त तुमचं धावफलकामध्ये हार आणि जीत मधला अंतर कमी करेल आणि या धावा मिळतील. 4 एकूण धावसंख्या झाली ती 29 आणि 15 धावाच्या फरकानं हा सामना जिंकतोय. कॉन्फिडन्स लेवल खूप चांगला असेल वाघाचीवाडी या संघाचा. मी अभिनंदन करतोय वाघाचीवाडी या संघाला. आणि इथे मात्र थोडंसं या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या वाजापूर या संघाने, त्या चुका मात्र पुढच्या सामन्यामध्ये पुढच्या